मासे खाल्ले ना तर 2 खाल्ल्या, मासे खाल्ले तर माणूस म्हणजे बाई माणूस चिडवे दिसायला डोळे आहे ना, डोळे दिसतात, कोणीही बघितलं तरी पटूनच घ्या, कोणी ऐकायला नाही बघितली ना, नाही तर सांगितलं की नाही ऐकवायला नाही. काय ही समुद्राच्या किनारी राहणारी बँगलोरची समुद्राच्या किनारी ती दररोज मासे खायची, बघितलं तर तिचे डोळे जसे तुमचे बी होत ना. आणि हा एक फायदा आहे, आपले स्किन असते चांगली असते, चांगली दिसते, त्याच्यामध्ये ऑइल असते, तेल असते, त्या तेलामुळे डोळ्यावर चांगला परिणाम होतो आणि माणसाचं ते तेल माशाच्या तेलामुळे शरीराची स्किन चांगली दिसते. भाजपचे मंत्री गावित साहेब, तुमचं डोकं भंगार आहे, तुम्हाला लाज लज्जा शिल्लक राहिलेली नाही. अहो तुम्ही कुशाल म्हणताय, मासं खाऊन ऐश्वर्याचं डोळं सुंदर झालं आणि तुम्ही देखील मासं खा आणि मग कोणत्याही मुलीला पटवा. अहो तुम्हाला लाज लज्जा आहे का? गावित, तुमच्या देखील पोटी देवानी एक मुलगी दिलेली आहे. जर महाराष्ट्रातल्या मुलांनी मासं खाऊन किंवा तुमच्या मुलीनं मासं खाल्ल्यानंतर महाराष्ट्रातली सगळीच मुलं जर तुमच्या मुलीला पटवायला निघाली तर तुमच्या बुडाला आग लागायला नको, त्यावेळेस तुमच्या पायाखालची वाळू घसरेल. अहो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, डॉक्टर आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा पासण्याचं काम या भाजप नीचवर्तीच्या गावित सारखी माणसं करत आहेत. अहो गावित, तुम्ही दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला चपलीनं मारलं पाहिजे, ह्या लायकीचे नीचवर्तीचे तुम्ही आहात. अहो गावित, देवानी तुमच्या पोटी एक मुलगी दिलेली आहे. दुसऱ्याच्या मुली आया बहिणी काय रस्त्यावर पडलेल्या नाहीत. तुमच्या आया बहिणीला पटवल्यानंतर तुम्हाला काय होईल याचं जरा तुम्हाला भान आहे का? ही जरा तुम्ही ह्याचा जरा विचार करा. तुम्ही दुसऱ्याच्या आया बहिणीकडे वाईट नजरेने बघणारी अवलाद ही भाजपच्या पोटी जन्मलेली आहे आणि अशा अवलादीचं डोळं आणि हात कलम करण्याचं काम शिवसेना स्टाईलनं केलं जाईल, हे लक्षात ठेवा.